ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबवण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारोंपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली आहे। जिल्हाधिकारी ठाणे डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिनांक 3 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात आला आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तत्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे। कर्करोगाचे वेळात निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात। या कारणामुळे हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनमध्ये मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली आहे। प्रमुख 3 कर्करोगाच्या तपासण्या यामध्ये करण्यात येत आहेत। मूग कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मूग कर्करोग। ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या 5 तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पार पडल्या आहेत। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या सेवेमुळे अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत मोफत तपासणी सुविधा पोहोचली असून उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे। नमस्कार, मी डॉक्टर आरती नेरपवार। आज आरोग्य उपकेंद्र राहणार जे खारबाव PSCच्या अंतर्गत आहे त्या ठिकाणी कॅन्सर व्हॅन आलेली आहे आणि कॅन्सर स्क्रीनिंगचा कॅम्प चालू आहे। आपल्या गायनेकोलॉजिस्ट मॅडम आहे त्या स्त्रियांचं सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर त्या संदर्भात तपासणी करत आहे। ते आपल्याला त्याबद्दल काही माहिती सांगतील। डॉक्टर शोभना मॅडम। नमस्कार, आज आपल्या इथे हा कॅम्प आयोजित केला आहे। त्यामध्ये सर्व स्त्रियांची 35 वर्षावरील स्त्रियांची कर्करोगासाठी छातीचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग यासाठी तपासणी केली जाणार आहे। तरी ज्या स्त्रियांना सफेद अंगावरचं व्हाईट डिस्चार्ज आहे, फाऊल स्मेलिंग डिस्चार्ज आहे किंवा पाळीविषयी काही तक्रारी असेल आणि छातीमध्ये काही स्तनाग्रचा काही गाठ वगैरे असेल तर त्यांनी आपली तपासणी इथे करून घेतलेली चांगली राहील। नमस्कार, मी डॉक्टर नलिनी धोंगरे। ही कॅन्सर व्हॅन आहे। ही ठाणे जिल्ह्यामध्ये 3 सप्टेंबरपासून आपल्याकडे व्हॅन अवेलेबल झालेली आहे आणि ती 29 नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे थांबणार आहे। तर जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागाकडून मी आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करते की 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या घरातील सर्व कुटुंबियांची तपासणी करून या व्हॅनचा जास्तीत आणि तिथे उपलब्ध असलेले सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचा जास्तीत जास्त आपल्या आरोग्यासाठी फायदा करून घ्यावा। धन्यवाद। भारतात तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोगाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। त्यासाठीच महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे या कर्करोग तपासणी मोहीममध्ये अशा दुर्गम भागात जिथं पेशंट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी या व्हॅनच्या माध्यमाने आपण कर्करोगाच्या लक्षणांची जी पूर्वलक्षणं आहेत त्याची आपण तपासणी करत आहोत। प्रत्येकाने इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा याचं आम्ही आवाहन करतो।